तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, हा सेम डायलॉग आहे. अबो केवढी मोठी नाव आहे त्यांची. मी क्ष. तुला विचारलं? तुला विचारलं का त्यांनी? नाही नाही सर. तू लगेच घुसू नकोस, माझी केस आहे. थांब जरा थोडा वेळ, थांब थांब. बरं मला सांगा तुमचं काम काय आहे? मला बनवायचंय मृत्यूपत्र. मला पण बनवायचंय मृत्यूपत्र. मी या दोघींपेक्षा मोठी आहे म्हणून मला बनवायचंय मृत्यूपत्र. आणि मी या दोघींचा बाप आहे, हिचा नवरा आहे म्हणून मला बनवावंच लागेल मृत्यूपत्र. बघा सर, त्यांना मृत्यूपत्र बनवायचंय, विल नाही. थांब ना जरा, तू थांब ना जरा. मला सांगा अचानक तुमच्या मनात हा विचार कसा आला? का असं मृत्यूपत्र का करावं असं वाटतंय? आला ससा गेला ससा, याचं न्यारं रेतन तर. अरे जगणं मरण, एका सासाचा अंतर. जीवन हे नश्वर आहे, मृत्यू हेच अंतिम सत्य. जीवन एक भटकंती आहे. बुडबुडा. अरे कसला बुडबुडा, काय बोलताय तुम्ही? सर सर त्यांना म्हणायचं की जीवन म्हणजे पाण्याचा जणू बुडबुडा. जा रे तू जा. मैफिलीला बसलायस, पाण्याचा बुडबुडा मैफिलीला बसलायस. गजरा लावून बस त्यांच्या समोर मग. सॉरी. हा म्हणा जरा, तुला ए बाळा तू अजून नाही आहेस हा असिस्टंट. हा काळजी घे. हा मला सांगा, पुन्हा प्रश्न तोच आहे की तुम्हाला असं का करावं असं वाटतंय? मी सांगू? हा हा शी विल टेल यू. हॅलो. हो ॲडव्होकेट समीर चौगुले. काय सेवा करू मी? बरं बरं, 2 किलो मटण हवं आहे का? बरं. अच्छा आणि वज्री हवी आहे. ओके हां. किती, अर्धा किलो का? अच्छा मग मटणाचे छोटे छोटे तुकडे करून दिले तर चालतील? अच्छा तुझ्या बापाला सांग. कोण वाटतो मी? अरे वकील आहे, वकील मी. नाक्यावरचा मटणवाला शकील नाहीये. फोन ठेव चल. सर आत येऊ का? आत नाही आलास तर पुढे स्किट सरकणारच नाही, असं आहे का? हो असं आहे. ये. बोल. सर कोण आहेस तू? मी मुलगा. दाढीवाली मुलगी आजपर्यंत बघितलेलं नाही म्हणजे तू मुलगाच आहेस हे मला दिसतंय. बरोबर आहे की नाही? हा, तू कुठून आलायस? इथून आलो सर. असा मारे न. पुन्हा प्रश्न विचारतोय, कुठून आलास? सर तुमचे सिनियर ॲडव्होकेट आहेत गोट्या परब, हा. यांनी मला तुमचा असिस्टंट म्हणून पाठवले सर. अच्छा, असिस्टंट म्हणून पाठवलंय. काय हसायला काय झालं? गोट्या परब. मग तुमच्या सिनियरचं नाव गोट्या असेल तर तुमचं नाव काय असेल ना सर? ए काय बोलतोयस तू? सिनियरच्या नावावरून असं ज्युनियरचं नाव ठरवायचं नसतं. तुझं नाव काय? क्ष. तुझं नाव काय? सर माझं नावच आहे क्ष. तुझं नाव क्ष आहे? क्ष? हो सर. अरे क्ष कसं असेल? पुढे काहीतरी असेल ना, क्षमस्व किंवा क्षमेश बिमेश काहीतरी असेल ना पुढे. नाही सर, फक्त क्ष आहे. क्ष नाव आहे तुझं? मग तू इतरांच्या नावाला हसतोस कशाला? क्ष नाव कसं तुझं? नाही सर, काय झालं, माझी आत्या आजारी होती ना माझ्या बारशाच्या वेळेस, हा. त्यामुळे माझ्या बाबांनी माझं तात्पुरतं नाव क्ष ठेवलं होतं. मी फार मस्ती करायचो ना म्हणून. अरे मग बारसं होतो तेव्हा आत्याला सांगायचं ना नाव बदलायला. नाही ना, पण आत्या वारली ना सर, मग त्यानंतर सगळ्यांनी क्षच नाव ठेवलं माझं. एक सेकंड, तुझं आडनाव काय आहे? किरणे. क्ष किरणे? हो सर. चल रे चल, असं नसतं रे. नाही नाहीस का तू उगीच काय? हा, नाही सर, खरंच माझं नाव क्ष आहे आणि आडनाव किरणे सर. क्ष किरणे. हो. बाबांचं नाव काय? की काय नाव आहे? की किकी. हे तुझ्या वडिलांचं नाव आहे किकी? हो सर, काय झालं, माझे बाबा आहेत ना, त्यांच्या आत्यांचा थोडा बोलण्याचा प्रॉब्लेम होता हा. सर. त्यांना किसन नाव ठेवायचं होतं, तर त्यांना बोलण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे की केलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे आता नाव काय? क्ष किकी किरणे. हो सर. चल भाग रे. काय मस्करी करतोस? माझी मस्करी करतो? निघ. नाही. असिस्टंट वगैरे नाही जमणार. काय वेडायस का? हा. बाहेर कोणीतरी क्लायंट आले सर. कशाला आलेत? त्यांना काहीतरी मृत्यूपत्र बनवायचे सर. असं अच्छा, विल. नाही सर, तुम्ही नीट ऐकलं नाही, मृत्यूपत्र बनवायचे. विल नीट ऐका, मृत्यूपत्र बनवायचे.
मृत्यूपत्राला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सटक. विल. विल म्हणतात. विल त्याला. विल तर विल, आपल्याला काय करायचं? विल तर विल, नाही तर नाही विल. जा विनोदाचं मृत्यूपत्र लगेच लिहायला घेतो. याच्या पुढे नाही. नाही सर, असिस्टंट म्हणून अजून मी ठेवलेलं नाहीये तुला, कळलं? बोलव त्यांना. बोलवतो सर, बोलवतो. काय रे? या 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 या. वा 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 वा. क्लायंट दिसतोय. नमस्कार नमस्कार. या 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 या. अरे वा वा, छानच चित्रविचित्र कपडे घालून आलेले आहात. फार छान वाटलं. वा वा. मला सांगा तुम्ही कोण? मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. नाही नाही, मी तुमची नावे विचारली. आम्ही आमची नावेच सांगितली. नावे आहेत तुमची? हो. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हा सेम डायलॉग आहे. अबो, केवढी मोठी नाव आहे त्यांची. मिक्ष. तुला विचारलं? तुला विचारलं का त्यांनी? नाही नाही सर. तू लगेच घुसू नकोस, माझी केस आहे. थांब जरा थोडा वेळ. थांब थांब. बरं मला सांगा तुमचं काम काय आहे? मला बनवायचंय मृत्यूपत्र. मला पण बनवायचंय मृत्यूपत्र. मी या दोघींपेक्षा मोठी आहे म्हणून मला बनवायचंय मृत्यूपत्र. आणि मी या दोघींचा बाप आहे, हिचा नवरा आहे म्हणून मला बनवावंच लागेल मृत्यूपत्र. बघा सर, त्यांना मृत्यूपत्र बनवायचंय, विल नाही. थांब ना जरा, तू थांब ना जरा. मला सांगा अचानक तुमच्या मनात हा विचार कसा आला? का असं मृत्यूपत्र का करावं असं वाटतंय? आला ससा गेला ससा, याचं न्यार रेतन तर. अरे जगणं मरण, एका सासाचा अंतर. जीवन हे नश्वर आहे, मृत्यू हेच अंतिम सत्य. जीवन एक भटकंती आहे. बुडबुडा. अरे कसला बुडबुडा? काय बोलताय तुम्ही? सर सर, त्यांना म्हणायचं की जीवन म्हणजे पाण्याचा जणू बुडबुडा. जा रे तू जा. मैफिलीला बसलायस? पाण्याचा बुडबुडा मैफिलीला बसलायस? गजराला बस त्यांच्या समोर. मग सॉरी. हा म्हणा जरा. तुला ए बाळा, तू अजून नाही आहेस हा असिस्टंट. हा काळजी घे. हा मला सांगा, पुन्हा प्रश्न तोच आहे की तुम्हाला असं का करावं असं वाटतंय? मी सांगू? हा हा. शी विल टेल यू. वाय डिड यू? हा मध्ये कशाला बोलतोस बाळा? डायरेक्ट ते सांगतील ना. हा मला सांगा, तुम्हाला का असं वाटतंय मृत्यूपत्र करायला हवं? त्या दिवशी अचानक आवलीच्या छातीत कळ आली. ती पहिली मी पाहिली. शिवाली त्यावर खूप ओरडली. आ. त्यानंतर ते बघून शिवाली पळाली. मग दिवाली पण पळाली. मी अशी घाबरली, मग मी पळाली. आ. मग या दोघींनी रिक्षा मागवली. पहिली रिक्षा नाही म्हणाली, मग दुसरी रिक्षा आणली. तरी पण मी आवलीची साथ नाही सोडली. पावलीने आवलीच्या छातीवर बाम चोळली. त्याच्याने पावलीला खूप झोंबली. माझ्या हाताला पण झोंबली, तरी पण मी आवलीची साथ नाही सोडली. माझ्या हाताला नाही झोंबली कारण मी बाम नाही चोळली. माझ्या हाताला पण नाही झोंबली कारण मी पण बाम नाही चोळली. मला तर झोंबली कारण माझ्या अंगाला बाम चोळली. नंतर कळली की अरे कळ तर छातीत नाही आली, तिथं पोटात आली. मग मी टॉयलेट मध्ये गेली आणि मग क्षणार्धात सगळं काही शांत झालं व्यवस्थित. ही काय स्टोरी आहे तुमची? तुम्हाला काय प्रश्न विचारला होता ना? हे काय लटांबर? अरे कोण आहात तुम्ही? मी शिवाली आवली कोहली. अरे. शिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. अरे कळलं रे मला. माझा प्रश्न वेगळा होता, एक माणूस म्हणून पडलेला प्रश्न होता की कोण आहात तुम्ही? मी शिवाली आवली गप, गप, कोहली. गप. काही बोलायचं नाही अजिबात. मला एक कळलेलं आहे, तुम्हाला काय ते मृत्यूपत्र तयार करायचं आहे. पण मृत्यूपत्र तयार करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्याचा मृत्यूपत्र दाखवून- थांबा थांबा थांबा. मेवाड आईस्क्रीम. कुठलं मेवण? हा काय? त्याला सांगा असंबद्ध बोल. सांगा त्याला. असंबद्ध बोलू लगेच नका. लगेच नका सांगू. थांबा जरा थांबा. मी सांगितलंय ना. मी सांगितलं दुसरं कसं असं असंबद्ध बोलू नका. थांबा जरा 2 मिनिट थांबा. हा नीट बघा तुम्ही. प्लीज माझ्याशी नीट बोला. मी वकील आहे. हा डोक्यात जातोय. सर शांत. हा डोक्यात सर, जातोय. पाणी. नाही पाणी नको. हो पाणी घेतो मी. ठीक आहे. हा मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे हे मृत्यूपत्र लिहिण्यासाठी काय काय आहे? सांग. माझ्याकडे आहे एक बाहुली. ओके. माझ्याकडे आहे एक भातुकली. माझ्याकडे आहे चकली, ब्रोकोली, पडवली.
आणि मी भिंतीवर एक फली ठोकली. त्याच्यावर आहे भाजी चावली. त्याच्यावर आहे बाटली पिवली. एका कोपऱ्यात आहे माझ्या आईची कवली. अँड आय माय ओन हाऊस विथ अटॅच बाथरूम अँड अरे बाल्कनी. का मध्येच रिदम काय तोडतोस रे? यांच्या रिदमची सवय होते मध्ये कशाला पाहिजे रे? एनिवे, आणि बाळांनो कसं असतं, ब्रोकोली टोकोली ही तुमची प्रॉपर्टी नव्हे. प्रॉपर्टी म्हणजे हे आता शेवटी म्हणाल ना ते उळे उळे उळे, त्याला म्हणतात प्रॉपर्टी, आहे की नाही? आता तुमची प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही आता म्हणालात 1 BHK काय आहे ते, बरोबर आहे. आता मला सांगा, घराचा एरिया काय? एरिया आहे कांदिवली. पैसरचे एकदम खाली. गल्ली असते नेहमी गजबजलेली. येतात नेहमी चिल्ली पिल्ली. इकडे असते एक फुलवाली. तिथे बसते केळेवाली. मी नाही कधी बघितली केळेवाली. मी तर पाहिली केळेवाली. तुम्ही कधी बघितली केळेवाली? ती समोर दिसली म्हणून पाहिली. का बघितली मग का? थांबा रे. अरे मूर्ख आहात का तुम्ही? नाही, आम्ही कोहली फॅमिली. मी शिवाली यार, हे परत सुरू केलं. आवली कोली. मी पावली आवली कोली. हे आवली लावली. अरे सगळं माहिती आहे मला. मी जनरल एक माणूस म्हणून प्रश्न नाही का पडू शकतो? मला भावना नाही आहेत का की तुम्ही मूर्ख आहात का? नाही. गप्रे. शिवाली आवली कोली. मी भिवाली आवली कोली. मी पावली आवली कोली. तू तर आमनाच की तू तमने आवली लावली कोहली. गुजराती गुजराती झाला 5.5 पानानंतर. याला सांगा गुजराती बोलायचं नाही. आवली तू गुजराती का बोलली? आवली तू गुजराती का बोलली? आवली तू गुजराती का बोलली? तेवढं पंजाबी चालसे. चालसे? पंजाबी चालसे? कुठलं पंजाबी अरे तुझं? अजून प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाहीये तुम्ही मला. नीट बघ, डोळे काढून मारे. मला नाही आवडत आहे. तुमचा जो एरिया आहे, क्षेत्रफळ किती? मी सांगू? हा. नाही अरे सांग. यार घबरे, डोक्यात जातो यार. याला सांग. ओये मारेन रे यार तुला मी. प्लीज. हा, घराचं क्षेत्रफळ काय? हा बाळा सांग. हा, क्षेत्रफळ आहे 900 स्क्वेअर फीट. मीटर मध्ये सांगायचं झालं तर 83.6 मीटर. गुंठा सांगायचं झालं तर 0.83 गुंठा. आणि मनात विचारशील तर अमाप. तसं पाहिलं तर 4 भिंतीवर कौलं टाकली की ते घर बनतं, पण त्या घरात जेव्हा माणसं राहायला येतात त्याच वेळी त्याला घर पण चावलं होतं. ए नाट्य परिषद कांदिवली शाखा. काही संबंध आहे सोनोलॉजीचा? मध्येच डोळे मोठे करून जातो असा कसा असा करत. काही संबंध आहे तुझा? नीट बघ रे, मारेन रे तुला. घपा घपा मारेन. प्लीज, मी ओळखत नाहीये. चालतंय चालतंय का? यार तू, मी काढे ना तुला. म्हणजे मला ठेवलंय सर. नाही, असा काढेन आणि टाकेन तुला बाहेर. अजून ठेवलेलं नाहीये, लक्षात घे तू. अरे तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय? आता बघा, मला सगळं कळलेलं आहे. लिहिलंच ना माहिती सगळी? लिहिलेच नाही काय ती? हा, नंतर आपण बघू काय ते. हा हे हे जो तुमचं घर आहे, त्याची मालकी तुमच्याकडे आहे? नाही, ते घर तुमच्या मालकीचं नाहीये? नाही. तुमच्या मालकीचं आहे. ते तर टवलीच्या नावावर आहे. टवली कोण आता? माझी आजी टवली. माझी पण आजी टवली. माझी आजी नाही टवली कारण माझी सासू टवली. माझी आजी पण नाही टवली, सासू पण नाही टवली, कारण माझी माऊली टवली. अरे घाबरे, कुठून आणले टावली पावली? कुठली नाव आहे ती? अरे काय आहे? अरे तुम्हाला कळतंय का काय ते? टवलीची आहे की नाही ही जागा? मग तू मृत्यूपत्र कसं करतोस? तिने तुझ्या नावावर केली पाहिजे ती जागा, मग तू मृत्यूपत्र कर. हा नियम आहे. नाही, ते शक्य नाही. हा, केलं पाहिजे. कारण टवलीच्या नावावर लवलीने पूर्ण जागा केली नाही. अरे केलं पाहिजे. खवलीचं त्याच्यावर अजिबात चालली नाही. खवलीचे आणि लवलीचे वाद होते. खवलीची बायको सावली पण त्याच्यामध्ये सामील होती. सावली आणि पिवलीला साथ होती. पिवलीला पण राग होता कारण टवलीचं लग्न झाल्यावर माऊलीने सगळं टवलीच्या नावावर केलं होतं, म्हणून टवलीचं लग्न तिने लवलीशी लावून दिलं. 2 मिनिट थांब रे. सर 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 2 मिनिट थांब रे. सर सर ऐका ना. हा. सर म्हणजे क्ष किरणे फ ट ह्या सगळ्यांची परत वाटणी करायला लागणार सर. तू करती, मी थोडा वेळ मरतो. सर अरे रे रे, ही तर मरली.